अब खबर है भद्रावती तहसील से, जहां निप्पॉन रेनड्रो के प्रकल्पग्रस्तों ने अपनी विभिन्न मांगों को लेकर तहसील कार्यालय के सामने धरना आंदोलन शुरू किया। तो आइए जानते हैं सीटीवी प्रतिनिधि के साथ मांगों को लेकर उन्होंने क्या कहा। निप्पॉन प्रकल्पग्रस्तों द्वारा अपनी प्रमुख मांगों को लेकर एक हफ्ते पहले मोर्चा निकाला गया, साथ ही निवेदन भी दिया गया, मगर सरकार द्वारा इस संबंध में अभी तक कोई दखल न देने पर और अंत में निप्पॉन प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति की ओर से आज 24 मार्च सोमवार को सुबह 11 बजे से तहसील कार्यालय के सामने धरना आंदोलन की शुरुआत की गई और यह धरना आंदोलन 5 अप्रैल तक शुरू रहेगा और इस दरमियान प्रतिदिन 10 से 6 बजे तक इस आंदोलन में महिला पुरुष प्रकल्पग्रस्त अपने परिवार के साथ सहभागी होंगे। ऐसी जानकारी संघर्ष समिति के प्रसिद्धि प्रमुख लिमेश मानुसमारे ने दी है। धरना आंदोलन के पहले दिन प्रवीण सातपुते, सुधीर सातपुते, मधुकर सावनकर, नानेबाई माथनकर, योगिता बतखल, सुनीता बतखल, भाग्यश्री बतखल, शारदा खापने, मनीषा सावनकर, शुभांगी चोपने, बेबी मिश्राम, रीता बोडेकर, इंदु गौरकर, चंद्रकला बावने आदि महिलाओं ने इस आंदोलन में अपना सहभाग लिया। तो आइए सबसे पहले सुनते हैं सीटीवी के प्रतिनिधि जावेद शेख ने जब मांगों के संदर्भ में प्रवीण सातपुते से बातचीत की तो उन्होंने क्या कहा। काय तुमच्या मागण्या आहे? निप्पॉन रेनड्रो यांनी गेल्या 30 वर्षाच्या आधी MIDCच्या मार्फत प्रकल्पासाठी जमीन घेतली होती। त्या ठिकाणी प्रकल्प आला नाही, त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी आपली जमीन वाहनं चालू केलं। परंतु आज देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारच्या नेतृत्वात या ठिकाणी न्यू एरा आणि ग्रेटा एनर्जी या 2 कंपन्या येऊ घातलेल्या आहेत। परंतु ज्यावेळेस निप्पॉननी जागा घेतली त्यावेळेस कुठलाही प्रकल्प न आल्यामुळं आम्ही त्या जमिनी व्हायला लागलो, आपली उपजीविका शोधली आणि आज त्या ठिकाणी प्रकल्प येत असताना त्या जमिनी आमच्या हातून जाणार आणि पुन्हा आम्ही त्याच पद्धतीनं बेरोजगार होणार म्हणून आणि प्रकल्प न आल्यामुळे जे आमच्यावर बेरोजगारीची पाडी आली त्यासाठी आम्ही सरकारला सानुग्रह अनुदान 10 लाख रुपये एकर आणि पेरोलनुसार नोकरी 1 हेक्टरवर आम्हाला नोकरी पाहिजे आहे। तर त्यानुसार आम्ही मागणी करण्यासाठी वारंवार प्रशासन आणि सरकारकडे निवेदनं सादर केली, परंतु सरकार आणि प्रशासन कुठल्याही पद्धतीच्या आम्हाला सहकार्य करण्याच्या मानसिकतेत नाही। म्हणून आज आम्ही या भद्रावती तहसील ऑफिसजवळ धरणे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे आणि या राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की माझ्या लाडक्या बहिणी, आज ही पाडी या लाडक्या बहिणींवर आंदोलन करण्याची जे येत आहे याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी आणि या सरकारने थोडंसं लक्ष द्यावं, जेणेकरून आपल्या बहिणींना त्रास नाही व्हावा, आपल्या भावांना त्रास नाही व्हावं, हा एक मनात विचार करून या निप्पॉन रेनड्रोमध्ये गेलेल्या जमिनीच्या त्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी म्हणून सरकारनं समोर येऊन हे काम करावं, अन्यथा आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। साथ ही इस धरना आंदोलन में शामिल अन्य प्रकल्पग्रस्तों ने भी अपनी मांगों के संदर्भ में जानकारी दी। जवळपास 30 वर्ष झाली सरकारच्या माध्यमातून MIDCनी आमच्या शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेतल्या, परंतु 30 वर्ष झाली, 2 पिढ्या बर्बाद झाल्या, परंतु एकही प्रकल्प आजपर्यंत तो उभा केला नाही ना। आज कुठे प्रकल्प उभा झाला तर MIDC आज जो प्रकल्प इथे उभा होत आहे तर आमच्या काही अनेक मागण्या आहे, या मागण्या सरकारने आम्हाला विश्वासात घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू आज आणि त्याच मागण्यासाठी आम्ही इथे धरणे आंदोलन उभारलं आहे। मोठ्या संख्येने आम्हाला नागरिकांचा सहभाग मिळतो आहे, परंतु सरकार मात्र आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। सरकार दडपशाही करून आम्हा सगळ्यांना हे आंदोलन आहे हे दाबू पाहत आहे, परंतु आम्ही त्यांना घाबरणार नाही, कारण की मुख्यमंत्री साहेब नेहमीच म्हणतात की महाराष्ट्रातील सगळ्या बहिणींना आम्ही कुठेच कमी पडू देणार नाही, आम्ही त्यांचे हक्क त्यांना देऊ आणि आज मात्र आमच्याकडे ते दुर्लक्ष करत आहे। आमच्या मुलांच्या हाताला नोकरी नाही, आमच्या तरुणांच्या हाताला नोकरी नाही आणि आज पैशाची सुद्धा खूप अडचण आहे। अगदी अल्प किमतीमध्ये आमच्या जमिनी खरेदी केल्या, त्याचप्रमाणे पण खरेदी तर केल्या, पण त्यांचा मुख्य मोबदला जो आहे नक्की तो काय आहे, ज्यांनी आम्ही 10 लाख एकरी जो मागितला आहे तो द्यायला ते नकार देत आहे आणि त्यांनी दडपशाही सुरू केली आहे।
त्यामुळे आम्ही त्यांना कुठेही कमी पडणार नाही. आमची जी आंदोलन समिती आहे निपण डेंड्रो प्रकल्पग्रस्त समिती आहे, ही कुठेही पडणार नाही. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत आणि आम्ही त्यांना खूप साथ देणार आहोत. आमच्यापुढे सरकारला झुकावंच लागेल आणि आमचा जो आमच्या शेतकऱ्यांशी त्यांनी शेतकऱ्यावर केलेला अन्याय त्यांना आम्ही कधीच सहन करणार नाही. त्यामुळे त्यांना आमच्यासमोर झुकून आमच्या शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यावा लागेल आणि त्यासाठी आम्ही आमच्या संघर्ष समितीच्या मागे सगळे उभे आहोत. CTV के लिए हमारे प्रतिनिधि जावेद शेख की रिपोर्ट।